तर आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांशी चर्चा करून तोडगा काढू अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर सत्तेत असताना पवारांनी तोडगा काढला नाही, आता पुढाकार घ्या अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे। माझं सगळ्यांना आव्हान आहे ओपन की आपण बसा, चर्चा करा, तुमच्या काय मागण्या आहेत ते सांगा, ज्यांना चर्चा करायची आहे। मग मनोज जरांगे असतील, ओबीसीचे नेते असतील आणि राजकीय जे काय सर्व पक्षीय नेते आहेत, यांनी एकत्र बसून हा मार्ग काढला पाहिजे। कुणी कुणावर आरोप करता कामा नये। देवेंद्र फडणवीस जी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, मी त्यांच्यासोबत होतो आणि हे आरक्षण दिल्यानंतर हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडी ते टिकवू शकले नाहीत। जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याचा जेव्हा संधी होती तेव्हा त्यांना न्याय दिला नाही। शरद पवार साहेबांना मुख्यमंत्री म्हणालेले आहेत, बाकी जण त्यांना म्हणतायत, पण त्यांनी पुढाकार घ्यावा ना। एकतर आपल्या कारकिर्दीमध्ये काहीच केलं नाही, आपण इतक्या वर्ष मुख्यमंत्री होतो, राज्यामध्ये आपलं सरकार होतं, त्यावेळेस आपण कधी मराठा आरक्षणाचा मोह पण उच्चारलेला नाही। आता तुम्ही सल्ला देताय, चांगलं आहे, आपणच पुढाकार घ्या, आपण सहभागी व्हा। पण ज्या वेळेला आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवतो त्यावेळेला यायचं नाही, लोकांना येऊ द्यायचं नाही आणि नंतर मग उपदेश द्यायचा, मला वाटतं हे फार योग्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।